उन्हाळा चालू आहे, परंतु पावसाचे आणि वाऱ्या दिवस चालू आहेत. तर अशा पावसामध्ये काय होते, जरा कैऱ्या आंब्याच्या पडतात. मग त्या कैऱ्या मुलं असंच मीठ आणि हळद लावून अशाच खातात. तर त्यापेक्षा अशी वेगळी रेसिपी तुम्ही जर का काही बनवली तर मुळे आवडीने नक्की खातील मुले. तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या संकल्प सिद्धी टिफिन सर्व्हिस चॅनलला फॉलो करा. काल रात्री आमच्या भागामध्ये जरा पाऊस झाला, तर त्या पावसामुळे असं निसर्ग इतका सुंदर दिसायला लागला आहे. निसर्गाचं दान यालाच म्हणतात. आपण रोज जसं प्रत्येक झाडाला जरी पाणी घातलं तरी पण एवढे टवटवी ही झाडांवर येत नाही. हे पाहू शकताय, ह्या कुंद्याला पण किती टवटवी आली. एवढी टवटवी नव्हती ह्याच्यावर. ह्याला निसर्गाचंच दान म्हणायचं, कारण की एवढं आपण पाणी घालतो झाडाझुडपांना, पण एवढी टवटवी कधीच येत नाही. हे आमचा मधुमालतीचा वेलही खूपच छान असा भरून आलेला आहे. अरे बापरे, आंब्याखाली तर खूपच मोठमोठ्याल्या कैऱ्या पडल्यात. खूप मोठ्याल्या कैऱ्या पडलेल्या आहेत आंब्याखाली. अरे रे 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 रे, खूप नुकसान झालं. पूर्ण सीझन जाऊपर्यंत आंब्याला कैऱ्या पण राहतात का नाही हीच पंचायत झाली. खूप तळतळ वाटायला लागली. या कैऱ्या पिकणार तर नाहीत. मग आता याचा आपण काहीतरी उपयोग तर करायलाच पाहिजे. तर याचं छान असं कैरीचं लोणचं करून घेणार आहोत आज. तर आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. ह्या कैऱ्या अशा स्वच्छ धुवून घेतल्या आणि आपल्या सुती रुमालामध्ये मस्त कोरड्या करून घेतल्या. ही अशी कैरी मी कापून घेतली. आता हिला अजून काही हिने साखं पकडलेलं नाही, त्याच्यामुळं चाकूने कापायला काही एवढी अवघड नाही आहे ही कैरी. आणि हे असे बारीक बारीक काप काढून घेतले. असे आंबा म्हटलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं आणि त्याच्यामध्ये सर्वप्रथम डोळ्यासमोर येतं ते लोणचं, कैरीचं लोणचं, आणि तेही सर्वांनाच आवडणारं. मग अशी रेसिपी करायची की डोळे झाकून आंब्याचं लोणचं म्हटलं कैरीचं तर सर्वच जण आवडीने खातील. इतकी साधी पण सर्वांनाच आवडणारी रेसिपी करून घ्यायची. ह्या वाऱ्याने आणि पावसाने, अवकाळी पावसाने खूप आंब्यांचं नुकसान झाले. आपल्याला लोणचं हे खायला खरंच चांगलं वाटते, आवडते, मजा पण वाटते या कैरीच्या लोणच्याची. पण ज्यांच्या फळबागा आहेत त्यांचं खरंच खूप मोठं नुकसान झालेलं आहे. आता ह्या कैऱ्या कमी याच्यामध्येच पिकल्यासारख्या झाल्यात, त्याच्यामुळं आपण ह्या एवढ्या टाकणार नाहीत लोणच्यामध्ये. जो भाग जरा हिरवा आहे तेवढाच टाकून घेणार आहोत. या पावसाने पडल्यामुळे मैत्रिणींनो थोड्याशा कैऱ्या खराब निघल्या, त्याच्यामुळे 2च कैऱ्या मी चिरून घेतल्यात व्यवस्थित पाहून. आता आपण बघा काय करतोय. अगदी थोडंसं मी तेल टाकून घेतलंय. असं चांगलं तेल गडकडून दिलं आणि त्याच्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे. त्याच्यामध्ये 4 लवंगा टाकल्या. माझ्या मुलांना आवडते म्हणून मी थोडीशी जिरी टाकली. लगेच त्याच्यात थोडीशी मोहरीची डाळ टाकून घेतली. मस्त थोडंसं लाल तिखट टाकून घेतलं. थोडीशी हळद टाकली आणि छोट्या चमच्याने असं हलवून घेतलं थोडंसं. आणि आता ह्या कैरीमध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेतलं मैत्रिणींनो, आणि ह्याच्यात पण मी हळद टाकून घेतली आणि हे असं मिक्स करून घेतलं. आणि ह्या बनवलेल्या मसाल्यामध्ये मी ही कैरी पूर्ण टाकून घेतली अशी.
मी अशी हलवून घेतली पूर्ण. 2 ते 3 दिवसासाठी टिकण्यासाठी आहे हे लोणचं चांगलं, मुलांना आवडेल असं. खूप टेस्टी लागतं हे लोणचं, तुम्ही नक्की करून पहा. आणि आता याच्यावर आपण झाकण ठेवून घेऊयात. आणि हे पाहू शकताय, हे झालं आपलं लोणचं तयार. तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या संकल्प सिद्धी टिफिन सर्व्हिस चॅनलला शेअर, सबस्क्राईब, लाईक जरूर करा. बाय बाय. रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या संकल्प सिद्धी टिफिन सर्व्हिस चॅनलला फॉलो करा.